नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. गडचिरोली हादरलं, आश्रमशाळेत रात्री सर्पदंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू. विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान घडली. जेव्हा विद्यार्थिनी जेवणानंतर झोपल्या होत्या, घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र धानुरा रुग्णालयात उपचार सुरू असताना दीपिका लकडा इयत्ता 6वी आणि सुष्मिता मंडल इयत्ता 8वी यांचा मृत्यू झाला आहे. इतर 3 विद्यार्थिनी दीपिका मांडवी इयत्ता 5वी, कविता किरंगा इयत्ता 6वी आणि समृद्धी नैताम इयत्ता 8वी या तिघींवर सध्या गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी समृद्धी सुरेश नैताम हिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या घटनेची गंभीर दखल घेत प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे. सर्पदंशाची ही घटना रात्री घडली, त्यानंतर वेळेत त्या मुलींना उपचार मिळाले का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.